रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून भरीव अर्थसहाय्य केले जात आहे। कागलच्या सिटी प्राइड हॉस्पिटलने जास्तीत जास्त रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा। आता ऑनलाईन अर्ज केल्यास रुग्णाला अर्थसहाय्य मिळवून दिले जाईल। त्यासाठी कुठेही हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांनी दिली। कागलच्या सिटी प्राइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। कागलच्या सिटी प्राइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांनी भेट दिली। सिटी प्राइड हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर तुषार भोसले यांनी मंगेश चिवटे यांचं स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केलं। चिवटे यांनी सिटी प्राइड हॉस्पिटलची पाहणी केली। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचार घेतलेल्या रुग्णालयातील पहिल्या लाभार्थी रुग्णांशी त्यांनी संवाद साधला। तसंच कोल्हापूरचे समन्वयक प्रशांत साळुंखे यांचाही सत्कार डॉक्टर भोसले यांनी केला। राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमानशील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून गेल्या 2 वर्षात 275 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय। त्यामुळे राज्यातील 35,000हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचं मंगेश चिवटे यांनी सांगितलं। कोल्हापुरातील शासन आपल्या दारी योजनेतून कागलच्या दुआ नावाच्या 26 दिवसांच्या मुलीवर कोल्हापुरात उपचारासाठी 5 लाख खर्च करण्यात आलाय। मुख्यमंत्री वैद्यकीय मधून तत्काळ 2.5 लाख तर बिलाची उर्वरित रक्कम माफ करण्याची विनंती हॉस्पिटलला केली। दुआ ही कन्या या योजनेची प्राथमिक ओळख आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 70 ते 80 रुग्णालये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीशी जोडली गेली आहेत। आता कागल तालुक्यातील सिटी प्राइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीशी जोडलं गेलंय। याचा कागल पंचक्रोशीसह तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन चिवटे यांनी बीन्यूजशी बोलताना केलं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही संपूर्णतः निशुल्क आहे। त्यामुळे रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी या योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी स्वतः थेट अर्ज करावा। कुठलाही खासगी व्यक्ती संस्थेच्या द्वारे बिलकुल अर्ज करू नये, कुठल्या एजंटाच्या द्वारे अर्ज करू नये, कारण ही योजना पूर्णतः निशुल्क आहे। थेट अर्ज करा, पण थेट मदत संबंधित सर्व रुग्णांना मिळू शकते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयात येण्याची बिलकुल आवश्यकता नाही। आपण ज्या गावात राहता त्या गावातून त्या तालुक्यातून आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने मुंबईमध्ये या अर्जाची पडताळणी होते आणि योग्य कागदपत्र असतील तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंजूर करून आपण संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयामध्ये ते अर्थसहाय्य वितरित करतो। त्यामुळे 100% ही पारदर्शक प्रक्रिया आहे। रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी 86 50 56 75 67 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। आपल्या व्हॉट्सॲपवर मागणी अर्ज पाठवला जाईल। 100% पारदर्शक आणि निशुल्क ही प्रक्रिया आहे। त्यातून गरजू लाभार्थ्याला निश्चित लाभ मिळवून दिला जाईल अशी ग्वाही चिवटे यांनी दिली। यावेळी त्यांनी दुआ या लहान मुलीसह तिच्या पालकांशी संवाद साधला। तसंच तिला खेळणी भेट दिली। यावेळी सिटी प्राइडचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गजानन चौगुले, डॉक्टर सविता भोसले, डॉक्टर तृप्ती भोसले, इरफान खलीफ, राहुल लोले, अमित कुमार कांबळे, ऋतुजा पाटील यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते।